नाला तर आता जोडे हाणायचं काम राहिलं, दुसरं काही नाही। हे बघा टाके तुटाले, तर रडायला साक्षात पेशंट रडायला लागले। 2 महिन्यापासून एवढा त्रास आहे। गटर मध्ये डाले, एक तर रात्रीला एका दिवशी डायरेक्ट पाय गेला खड्यामध्ये त्या पायाचा। कोण जिम्मेदार आहे त्या माणसाला? नमस्कार, मी रामेश्वर जामगे, राजमुद्रा न्यूज लाईव्हमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। तर आपल्या इकडे एक म्हण प्रचलित झाले की रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ते, ही म्हण आपल्या किंवा ही म्हण रुजली आपल्या जनसामान्यांच्या माणसामध्ये, आपल्या महाराष्ट्रातले किंवा शक्यतो नांदेडमधले रस्ते पाहून। आणि खरं तर आज आम्ही ज्या भागामध्ये आहोत तो डॉक्टर लाईन म्हणून भाग प्रसिद्ध आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स आहेत, सगळे या ठिकाणी हॉस्पिटल्स आहेत। अनेक रुग्ण आपल्यावरती उपचार करून घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। पण जे रुग्ण ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणची जर अवस्था अशी असेल, तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता, या ठिकाणी असे मोठमोठाले खड्डे आहेत, त्यामध्ये पाणी साचलंय आणि त्या पाण्यामुळं वाहतुकीला त्रास होतोय। रुग्ण या ठिकाणी येत असतात, ॲम्ब्युलन्समधून असो किंवा इतर अनेक गोष्टीमधून असो, रुग्ण या ठिकाणी येत असतात, त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। मोठी वर्दळ या ठिकाणी असते। आपण पाठीमागे बघू शकता, मोठ्या प्रमाणात गाड्या लागलात, लोकांचं येणं जाणं आहे। आणि हा छोटा रस्ता आहे, हा छोटा रस्ता आहे। या ठिकाणी एक वनवेची किंवा एक वाहतुकीची सुविधा करायला हवी, पण कुठेही प्रशासनाचं इकडे लक्ष दिसत नाही। खरं तर खड्डे बघू शकतो आपण, पाणी साचलंय। हा हॉस्पिटल एरिया आहे, या ठिकाणी शक्यतो स्वच्छता असायला हवी, स्वच्छता निर्जंतुकीकरण असायला हवं। पण मोठ्या प्रमाणात बघतो की या ठिकाणी खड्डे झाले, त्यामध्ये पाणी साचले आणि साचलेल्या पाण्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोगराई पसरू शकते, पण याकडे प्रशासन दुर्लक्ष करते। नांदेडची अवस्था अशी आहे की ज्या ठिकाणी मुख्य रस्ता असलेल्या डॉक्टर लाईनमध्ये जर अशी अवस्था असेल तर बाहेरच्या भागामध्ये कसं असणार आहे, नांदेडच्या बाहेर कसं असणार आहे, याचा आपण विचार करू शकतो। नांदेडमधल्या ज्या दुसऱ्या गल्लीबोळे आहेत त्या ठिकाणी सुविधा असू शकतात। एकतर नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली, या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात आलं की नांदेडला 5-5 खासदार आहेत। नांदेडला 5-5 खासदार असताना जर नांदेडचा प्रमुख भाग असलेल्या डॉक्टर लाईनमध्ये जर अशी अवस्था असेल तर इतर नांदेडच्या इतर ठिकाणांवर कशी अवस्था असेल हे आपण पाहू शकतो। खरं तर आपण आपल्या पाठीमागे पाहू शकतो, हे तर खड्डे आहेतच, पण इथून तिथून पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत। या ठिकाणी अजून आपल्यासोबत नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूयात। आपल्यासोबत ऑटोवाले आहेत। दादा, तुम्ही दररोज या ठिकाणी प्रवास करता, मोठ्या प्रमाणात या एरियामध्ये खड्डे दिसत आहेत, यावर तुम्ही काय सांगाल आणि प्रशासन काय सांगतात? प्रशासनाला तर आता जोडे हाणायचं काम राहिलं, दुसरं काही नाही। हे बघा खड्याने शिजरचा पेशंट, किती एक पेशंटला रोज त्रास, टाचे तुटाले, तर रडायला साक्षात पेशंट रडायला लागले, डोळे दुखायला। आज पेशंटाला एवढे बेहाल आता साहेब, आज 2 महिन्यापासून एवढा त्रास आहे। गटरमध्ये डाले, एक तर रात्रीला एका दिवशी डायरेक्ट पाय गेला खड्यामध्ये त्या पायाचा। कोण जिम्मेदार आहे त्या माणसाला? 40,000 रुपये टाकले राड टाकायला पायाला। उमरीचा पेशंट होता, ते सगळं मॅच आटवून नेलं। या गटरमध्ये गेले पेशंट, आणि रोज ऑटोचे आमचे तर नुकसान एवढं आहे, सांगू नका ते नुकसान। सगळं ऑटोमधलं जे काय असेल ते नुकसानचं भरपाई तर आमचं होईच नाही गेलं। आणि खड्याचा बघा एवढा पॅसेंजरला त्रास आहे, शिजरचा पेशंट, अपेंडिक्सचा पेशंट, दररोज दिवसातून हजारो पेशंट जातात। याचा कोण जिम्मेदार आहे? पेशंटला काय झालं तर उद्या झालेलं कोणीच बघायला तयार नाही। महानगरपालिका सगळी चुत्या होऊन गेली सगळी, तर काय याला बोंबलून वरायची ते आता मरायचंच राहिले, दुसरं काय राहिलं नाही। या ठिकाणी या भावना आपण बघू शकतो की खड्ड्यामुळं पेशंटला प्रचंड त्रास होतोय। आता सांगितल्याप्रमाणे एक पाय त्या ठिकाणी पडून या ठिकाणी फ्रॅक्चर झालाय, या पद्धतीच्या भावना आहेत। मोठ्या प्रमाणात रुग्णांना त्रास होतोय, दररोज वाहतूक करणाऱ्या नागरिकांना त्रास होतोय। याकडं महानगरपालिका आणि नांदेडचं जे प्रशासन आहे ते कोणत्या नजरेने पाहतं आणि यावर काय उपाय करतं, ही गोष्ट पाहण्यासारखी आहे। राजमुद्रा न्यूज लाईव्ह, रामेश्वर जामगे, नांदेड।